दरम्यान एकीकडे हे सगळं होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातला वाद मात्र कमी होताना दिसत नाहीये। सदाभाऊंकडून फारशा अपेक्षा नाहीत, सरकारचा उठसूट उदो करू नये, सरकारचा आपण ठेका घेतला नाहीये अशा शब्दात राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांचा समाचार घेतला। तुमच्या मर्यादित मंत्रिपदाचा विचार करून भूमिका घ्या, मर्यादेच्या पुढे जाऊ नका अशा तिखट शब्दात राजू शेट्टींनी खोत यांच्यावर टीका केली आहे। सांगलीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवाद यात्रेच्या संकल्पनेवर देखील हल्लाबोल केलाय। सदाभाऊंना आम्ही प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीने निर्णय घेऊनच पाठवलेला आहे मंत्रिमंडळामध्ये, आणि परंतु त्यांना मंत्रिमंडळामध्ये जे काय अधिकार आहेत ते अतिशय कमी आणि नाममात्र आहेत। निर्णय प्रक्रियेमध्ये ते कुठेही नसतात, त्यांना कॅबिनेटमध्ये बसता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याकडून आमच्या फारशा अपेक्षा नाहीत। आम्ही सांगू त्यांना, सरकारचा आपण काही ठेका घेतलेला नाही आहे, सरकारची उदो करण्याचा। सरकारचे प्रश्न सरकारनं बघून घ्यावेत। तुम्ही एक सामान्य राज्यमंत्री आहात आणि त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे तुम्ही जायचं काही कारण नाही, हे लवकरच आम्ही त्यांना सांगू। आमच्याबरोबर इतर मित्रपक्षाचेही मंत्री सरकारमध्ये आहेत आणि ते कसं वागतात त्याचा जरा अर्थात सदाभाऊ नवखे असल्यामुळं कदाचित उत्साहाच्या भरात जास्तच कौतुक करत असतील, परंतु योग्य वेळी आम्ही त्यांना सल्ला देऊ। कळल लोकांच्यापर्यंत गेल्यानंतर भावना काय आहेत ते शेतकऱ्यांच्या, नाही म्हणून म्हटलं शेतकऱ्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांच्या भावना काय आहेत त्यावेळी कळल। संवाद यात्रा आहे का विसंवाद यात्रा आहे ती कळेल नंतर मग।